आदिवासी हा समाज हिंदू नसून याचा रामाशी काही संबंध नाही असं नेहमी बोललं जातं एका आयडिओलॉजीकडनं म्हणा विचारधारेकडनं. याविषयी तुमचं मत काय ते सांगा. खरं सांगू का, अगदी वेदकाळापासून म्हणजे भिल्लांचं तर अस्तित्व हे वेदांच्याही अगोदरचं 500 वर्ष पूर्वीचं, म्हणजे वेदांच्या पूर्वी 500 वर्ष अगोदरचं असं असं सांगितलं जाते. म्हणजे यांच्या जर हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांमध्ये जर आदिवासी वनवासी म्हणून निषाद असेल, व्याघ्र असेल, भिल्ल असेल, भिल्ल तर भिल्ल स्वामीनी, सूर्याला भिल्ल स्वामीनी म्हटले सूर्याची आराधना करताना, म्हणजे भिल्लांचा स्वामी सूर्य. असे असे असं पुराणांमध्ये, तुमच्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, रामायणामध्ये तर याच्या कथाच्या कथा आहेत. शबरीची कथा आहे, मातंग ऋषीची पट्ट शिष्य आहे, शबरी आहे, ही भिल्ल जमातीची आहे, तिचे उष्टपोरं खाणारे आहेत. हे सगळे व्याघ्र आहेत, म्हणजे तुमचे ते शिकारी आहेत, निषाद आहेत, किरात आहेत, की ते किरातांना, अर्जुनालाही किरातांनी त्याला ते धनुष्यबाणाचं शिक्षण दिलं अर्जुनाला. म्हणजे हे आता हे त्यांच्या हे सगळे जर उल्लेख असतील, सन्मानानं उल्लेख असतील, तर हिंदू कसे नाहीत? हिंदूंच्या धर्मग्रंथात कसे आहेत मग त्यांचे उल्लेख काय आले? म्हणजे हे सगळं ही दिशाभूल करण्याचं काम हे षडयंत्र आहे. माझ्या दृष्टीनं हे षडयंत्र रचलेलं आहे की या समाजाला, जनजातींना, या समाजाला हिंदू व्यवस्थेपासून कसं दूर लोटायचं, बाहेर काढायचं, असं हे षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राला कोणीही बळी पडता कामा नये आणि ते बळी पडू नयेत म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, जसं आपण आता करतो आहोत.